नमस्कार, वंदे मातरम. म्हणून आजच्या या तासामध्ये आपण 6वी इंग्रजीमधील इयत्ता 6वीमधील इंग्रजी या पुस्तकातील जे पत्र दिलेलं आहे ते पत्र आपल्याला पाहायचं आहे. हे पत्र खूप चांगलं आहे. या पत्रामध्ये आपण पाहणार आहोत नवे शब्द आणि काही वाक्याचे जे प्रकार असतात तेही आपण पाहणार आहोत. अगदी सोपं आणि सहज भाषेमध्ये हे समजून घ्यायचं. अ लेटर फ्रॉम हिंगोली. हिंगोली फ्रॉम लेटर अ. या सगळ्या क्रमाला आपण थोडक्यात लक्षात द्यायचं की हे याच्या क्रम आता इथं अ दिलेलं आहे, पुन्हा इथं लेटर दिलेलं आहे, फ्रॉम दिलेलं आहे आणि इथे हिंगोली दिलेलं आहे. हे जे हिंगोली दिलेलं आहे महाराष्ट्रातील एका जिल्ह्यापैकी तो एक जिल्हा आहे आणि तो मराठवाडा, ज्याला आपण अगोदर औरंगाबाद विभाग म्हणत होतो, आता तो छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखला जातो. ते ओळखायचं आपण आता. प्रशासकीय विभाग 6 आहेत. त्या 6 विभागापैकी हा एक विभाग जो छत्रपती संभाजीनगर किंवा मराठवाडा विभाग नावाने ओळखला जातो. त्या मराठवाडा विभागामध्ये हा हिंगोली जिल्हा येतो. अ लेटर फ्रॉम हिंगोली हे लिहिलं आहे इथं. ह्या लिहिलेल्या लेटर नंतर जे फ्रॉम लिहिलेलं आहे ते आहे प्रिपोजिशन, ज्याला आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतो. आणि शब्दयोगी अव्यय हा नेहमी कुठे येत असतो तर नामाच्या अगोदर येत असतो. आता लेटर फ्रॉम हिंगोली याचा अर्थ असा आहे की हिंगोलीकडून पत्र, हिंगोलीपासून पत्र. फ्रॉमचा वापर पासून असाही होतो, कडून असाही होतो. म्हणजे दोन या शब्दाचे अर्थ होतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी जसा लागेल तशा प्रकारे वापर केला जातो, हेही आपल्याला माहिती असावं. हे जे फ्रॉम दिलेलं आहे हे फ्रॉम पासून. कधी कधी तुम्ही वाचलं असेल स्टेशनला की आता ते रेल्वे स्टेशनचे जे हे लिहिलेले आहेत, टाईम टेबल लिहिलेले आहे, ते टाईम टेबल सांगितलेलं असते की लातूर टू मुंबई हे जाणारी ट्रेन असते, परंतु येणारे मात्र काय केलेले असते, ती मुंबई टू असं नाही, फ्रॉम मुंबई. बरं, हे सांगण्याच्या मागचा उद्देश की तर पासून म्हणजे मुंबईपासून इकडं. मग तो वस्तू पार्सल करताना कडून म्हणतो, पासून म्हणतो, तसं हे दोन अर्थ आपल्या फ्रॉमपासून होतात. एवढंच मला इथं सांगायचे. आता हे जे पत्र लिहिलेलं आहे, लिहिणारा कोण आणि लिहिणारा कोण आणि लिहिलं गेले कोणाला हेही तुम्हाला माहिती असावं. इथं सुरुवातीला आपण नात्यातल्या माणसाला पत्र लिहित असताना इंग्रजीमध्ये काय लिहिलं जाते हेही तुम्ही लक्षात घ्या. आपल्या नात्यातल्या माणसाला, प्रिय माणसाला ज्यावेळेस आपण पत्र लिहितो त्यावेळेस हा शब्द वापरला जातो. तो आहे म्हणजे डिअर. म्हणजे हे पत्र कोणतं झालं तर हे पत्र झालं कौटुंबिक झालं. कौटुंबिक पत्र आणि व्यावहारिक पत्र म्हणजे आपल्या कुटुंबाच्या बाहेरचं जो व्यक्ती असतो त्याला आपण काय करतो, व्यावहारिक पत्र असं म्हणून त्याला वेगळा शब्द संबोधतो. कोणता शब्द संबोधतो तर इथं रिस्पेक्टेड असेल तसा वापरतो. आता ते आपल्याला नाही पाहिजे. फक्त पत्रामध्ये दोन वापरले जातात हेही आपल्याला माहिती असावं. पत्र आपल्याला या वयातच छोट्या छोट्या रूपाने लिहिता यावं असा हा प्रयत्न. बऱ्याचशा मुलांना पहिलीपासून इंग्रजी असल्यामुळे लिहिता येतं, ठीक आहे, तो भाग झाला वेगळा. पण ज्यांना ह्या पत्राचे संस्कार नाहीत त्यांनी काय करायचं, या पत्राप्रमाणे आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा. माय डिअर संजू मामा. संजू मामा खूप चांगली प्रथा. मामा, संजू मामा. हिंगोली. पत्र कुणाकुणाला आता हिंगोली. आता आपण सुरू करूया. आय
याचा उच्चार घ्या इथं. आय हॅव रीच्ड. जरा थोडंसं लक्ष द्यायचं आता. हे आय हॅव रीच्ड जे लिहिलेलं आहे हे इथं लिहिले आय, थोडंसं आय राहिलं इथं, मी लिहितो इथं आय करता झाला. हॅव रीच्ड इथं दोन क्रियापद आलेले आहेत मुलांनो. दोन क्रियापदापैकी हे जे पहिल्यासून लिहिलेलं आहे हॅव, हे आहे हेल्पिंग वर्ब, जे सहाय्य करतं, मदत करतं आणि सांगतं की वाक्याचा काळ कोणता आहे. म्हणजे या क्रियापदाचं कामच आहे काळ कोणता आहे. आता त्याच्या पुढचं जे क्रियापद आहे ते आहे रीच्ड, आणि त्या क्रियापदाचं काम काय तर क्रिया दाखवायचं काम आहे. क्रिया दाखवायचं, फक्त क्रिया दाखवायचं, काळ नाही दाखवायचं. काळ ह्यानं सांगते किंवा भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे, भविष्यकाळ आहे, वगैरे वगैरे. आता हे दोन समजले तुम्हाला की म्हणजे या दोन्हीचं एकत्रित करून जे क्रियापद बनले त्याला संयुक्त क्रियापद, इंग्लिशमध्ये त्याला कंपाऊंड वर्ब असे म्हणतात. आता इथं दोन क्रियापद वापरून वाक्य झालेलं आहे. इथं करता आलेलं आहे आय, हे करता आहे आय हॅव रीच्ड हिंगोली. आय हॅव रीच्ड हिंगोली म्हणजे हिंगोलीला मी पोहोचलेलो आहे. ओके. लेलो, लेली, लेला हे जे क्रियापदाला लागतं ते कधी लागतं तर त्याचं तिसरं रूप असतं. तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल असं. कोणी आहे तर ते असतं मूळ क्रियापदाचं. म्हणजे लक्षात घ्यायचं हॅव किंवा हॅज जर आलं आणि त्यापुढे जर भूतकाळी रूप तुम्हाला दिसत असेल, भूतकाळी रूप दिसत असेल ईडी लावलेलं, तर ते भूतकाळी रूप नाही समजायचं, तर ते पास्ट पार्टिसिपल रूप समजायचं. तरच ते पूर्ण काळाचं होऊ शकतं. म्हणजे हॅड प्लस पी पी, हॅव प्लस पी पी, शॅल हॅव प्लस पी पी, विल हॅव प्लस पी पी हे तीन पूर्ण वर्तमान काळाची वाक्य झाली. हाऊ वंडरफुल वेअर. आता इथं थोडंसं वेगळं वाक्य झालं. पहिलं वाक्य झालं हे जे पूर्ण वाक्य तुम्हाला दिसतं ना, हे जे पूर्ण वाक्य तुम्हाला दिसतं इथं शेवटी इथं मी बाण थांबवतो का, थांबवतो इथं बाण करतो मी थोडासा, तुमच्या लक्षात येईल बाण केल्यानंतर की इथं आलेलं आहे फुल स्टॉप, पूर्णविराम आहे. आता इथून हे जर बघितलं हाऊ हा शब्द जर पाहिला आपण तर काय म्हणणार तुम्ही, हा तर प्रश्न तयार करायचा शब्द आहे. आणि इथं सुरुवातीला आलं आहे म्हणजे पुढं काय समजायचं आता की पुढलं सगळं वाचण्याच्या अगोदर लक्षात घ्यायचं की अंदाज मांडायचं की प्रश्नच आहे असं नक्कीच वाटणार. पण नाही, ही इंग्रजी भाषा आहे. इंग्रजी भाषेमध्ये बरंचसं काही आपल्याला हे ओळखावं लागतं, अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास तुम्ही जर केला तर तुमच्या लक्षात येईल, त्या भाषेचं सौंदर्य लक्षात येईल, भाषेचे स्ट्रक्चर लक्षात येतील, रचना लक्षात येतील आणि त्याप्रमाणे आपल्याला बोलता येईल. एखादी म्हण जर आपण बोलताना चुकलो तर ते हसू होतं किंवा तिथे लागू होत नाही. अशा प्रकारचं हे सौंदर्य ओळखण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला थोडासा माहिती करून घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे. म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो पाठ शिकवत आहे त्याच्यात पत्रातून आपल्याला व्याकरणासोबत हेही माहिती करून घ्यायचे. असा याचा अर्थ सांगायचा, पटकन अर्थ माहिती करून घ्यायचा आणि मग धडा संपला. आणि पण आपल्याला प्रत्यक्षात पुढच्या पाठामध्ये यातले जर शब्द आले, यातल्या काही रचना आल्या, यातले काही वाक्य आले, काळ आले तर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला सहज समजलं पाहिजे. मग हा पाठातून सगळं समजून घेऊन पुढे द्यायचं. हाऊ वंडरफुल वेअर हेल्पिंग वर्ब आला इथं, हेल्पिंग वर्ब वेअर आला. द डेज उच्चार त्याचा. आता इथं लक्षात घ्यायचं की इथं हे वाक्य दिलेलं आहे हाऊ वंडरफुल वेअर द डेज आणि पुन्हा नंतर लगेच वी स्पेंट ॲट सगरोळी. तुमच्या पुस्तकातसुद्धा बघा, तुम्हाला लक्षात येईल, पुस्तकातसुद्धा बघितलं तुमच्या लक्षात येईल. काय लक्षात येईल तर, आणि मग सगळ्यात शेवटी इथं का आलं नाही काही, आणि इथं काय आले, इथं जे आले ते बघा. आता ठेवका याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, या चिन्हाकडे लक्ष द्या. तुमच्या एक लक्षात येईल की हे चिन्ह कशाचं आहे तर उद्गारवाचक चिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे कसं, एखादी गोष्ट आपण आश्चर्याने व्यक्त करतो ना, नक्कीच हा प्रकार आहे त्याचा. काही ठिकाणी उच्चार हा थोडासा चुकलेला आहे टाईप करताना,
तो थोडं समजून घ्यायचा. एकदम वंडरफुल आहे तो, वंडरफुल. आपण वंडरफुल म्हणतो, तो वंडरफुल झालं तर वंडरफुल. हे टाईप करताना मिस्टेक आहे, तर माफी असावी. वी स्पेंट ॲट सगरोळी. आता वी स्पेंट दिले, वी आम्ही, आपण खर्च केले. आता काही पैसे आपण खर्च केल्यासारखं दिवस खर्च करतो का? नाही. पण आता स्पेंटचा अर्थ खर्च करणे असा घ्यायचा का? इथे स्पेंट तुम्हाला नेहमी लक्षात असावं की आपल्याला त्या क्रियापदाचे तिन्ही रूपं माहिती असले तरच आपल्याला हा भाषा शिकण्याचा आनंद घेता येतो, त्याचा घेता येत नाही. मग ते अर्थ तिथे लिहून दिला जातो तेवढाच, मग तिथंच आपण काय करतो, समजून घेतो. पण पुढे ज्यावेळेस आपल्याला तोच शब्द फिरून येतो, मग त्याचा रेफरन्स कसा वापरला आहे, अर्थ कसा वापरला आहे, हे समजलं पाहिजे ना. याचं गांभीर्य तुम्हाला पाहिजे. हे आपण आता काय केलं पाहिजे, आता स्पेंट लगेच SPENT असं म्हणायचं, लगेच थोडंसं लिहून घ्यायचं, लक्षात घ्यायचं. कारण ह्या भाषेचा संपर्क आपल्यासोबत नसल्यामुळे तो माहिती करण्यासाठी किमान उच्चारासाठी तरी तोंडात बसवावा लागतो. स्पेंट ॲट सगरोळी म्हणजे सगरोळीमध्ये आपण दिवस घालवले होते, मजा केली होती. आणि ते कसले दिवस होते? इथे एक शब्द आला बघा, अनफॉर्गेटेबल. इथे ते अन लावले, प्रिफिक्स लावले, प्रिफिक्स. हे फॉर्गेटेबल आहे, FORGE असं. इथून हे फॉर्गेटेबल आहे. ओके. आणि या खरं तर हे फॉर्गेट आहे, फॉर्गेट क्रियापद आहे ते. फॉर्गेट क्रियापदाला इकडच्या बाजूला प्रिफिक्स लावले, तिकडे सफिक्स लावले, एबल. हे दोन ABLE लावले असं. आता इथे एज का, इथे ए आलं आणि डबल टी का झालं, तेव्हा हे ईमुळे झाले. असे काही नियम आहेत. स्वरामुळे सुद्धा काही ठिकाणी व्यंजन एखादं जास्त येते. इंग्रजीचा नियम आहे तो कसा येतो तो आपल्याला पाहिजे नाही. पण आत्ता सध्या काय बघायचं, अनफॉर्गेटेबल म्हणजे काय, न विसरणार. आता ह्याची मुवमेंट आहे, हे मुवमेंट, या मुवमेंटनं खरी गंमत केली. ती मुवमेंट नंतर बघा अजून इथे का उद्गाराचे चिन्ह आहे. खरंच म्हणजे आश्चर्य व्यक्त करलं आपण तिथे. या मुवमेंटमध्ये स्पेलिंगला लक्ष द्या, MOMENTS आहे. आणि जर तिथे मी MOVE घातलं, मुलांना जर इथे MOVE घातलं तर तिथे काय होते, चळवळ होते. जे कोणती चळवळ, असहकार चळवळ, ज्यामध्ये आपले राजगुरू भगतसिंग, चंद्रशेखर आझाद खूप लहानपणी त्यामध्ये सहभाग घेतला होता, चळवळ. आता इथं हे मुवमेंट म्हणजे क्षण घ्यायचा अर्थ, क्षण तेवढी वेळ. आता क्षण ह्या शब्दाचं विश्लेषण घेत असेल नाही, समजून घ्यायचं. क्षण वेळ ती अनफॉर्गेटेबल क्षण, न विसरायसारख्या क्षण, न विसरायसारख्या आठवणी तिथं आपण काय केल्या, खर्च केल्या, घालवल्या. म्हणजेच आपण तिथं दिवस आपण आनंदात मजेने घालवली, या पूर्ण वाक्याचा अर्थ होतो. दिस समर. आता हे जे दिस समर दिलेलं आहे, दिस समर या उन्हाळ्यात, व्हॅकेशन म्हणजे सुट्टीत. इथं व्हॅकेशन झालेलं आहे. हॅज ॲडेड, तुम्हाला परत एकदा सांगतो, या वाक्याचा रेफरन्स परत देतो. आता या वाक्याचा रेफरन्स देताना तुम्हाला जोडून देतो, हे वरील जे दोन कंपाऊंड वर्ब आहेत, असंच इथं कंपाऊंड वर्ब आलेलं आहे. म्हणजे इथं ॲडेड, इथे ईडी लागलेलं आहे, आणि हॅजच्या पुढे ईडी लागले म्हणजे ॲडेड हे पास्ट पार्टिसिपल आहे. हॅज ॲडेड, इथं हॅव रिचलं होतं, इथं पूर्ण वर्तमान काळ आहे, तोही पूर्ण वर्तमान काळ आहे. हॅज ॲडेड सो मेनी कलरफुल मेमरीज टू माय लाईफ. आणि या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्याच्या ॲडेड मिसळल्या, वाढवल्या. कलरफुल म्हणजे काय, रंगीत का, आभाळाला रंग द्यायचा वेगवेगळा आहे, हा काळा पांढरा लाल असतं, तसा नाही. कलरफुल म्हणजे विविध आठवणी टू माय माझ्या जीवनात यावर्षी, आणि बऱ्याचशा नव्या आठवणी काय केल्या, ॲड केल्या, मिसळल्या गेल्या. गेल्या म्हणणार नाही, मी आधी तर गेलेल्या आहेत म्हणणार. संजू मामा, आय रिअली मिस सगरोळी. मी खरोखरच मिस करतोय सगरोळीला. आता मिस हा शब्द सगळीकडे तुम्हाला पाठ झालेलाच आहे.
बऱ्याच वेळेला व्हॉट्सअपवर, फेसबुकवर मिस यू वगैरे वगैरे येते. असं त्याचा अर्थ काय होतो समजावून सांगण्याची गरज नाही. आता तुमच्या त्या काय म्हणते त्याला सहभाषिक झालेला आहे तो. सहभाषिक आपल्याला समजण्यासारखा शब्द झालेला आहे तो. ॲट सगरोळी आय एन्जॉयड. ॲट सगरोळी, सगरोळीमध्ये काय काय केलं ह्यासाठी म्हणतो आहे. इथं काय आलं आहे एन्जॉयड, मजा केली, आनंद लुटला. एन्जॉयड स्विमिंग, मी स्विमिंगचा आनंद लुटला. बघा आता ॲट सगरोळी इथं ठिकाण सांगण्यासाठी ते ॲट वापरले. तिथं ॲट सगरोळी आय एन्जॉयड स्विमिंग. आता तुम्ही म्हणजे इथं स्विमिंगला इथं सर ING प्रत्यय लावलेला आहे, म्हणजे का अपूर्ण काळ आहे का? नाही. इथे क्रियापद आलेलं आहे इथं. मग स्विमिंग इन मांजरा नदीमध्ये पोहण्याचा आनंद मी लुटला. पुढचं पेज बघूया आपण. रिव्हर, मांजरा रिव्हरमध्ये मी काय केले पोहण्याचा आनंद लुटला आहे. आता काय काय केले पुन्हा अजून कॉमा दिले इथं. प्लेईंग विथ तेजेस अँड अवधूत ऑन इट्स. आता इट्स हे इट्स शब्द आलेला आहे, तो कोणासाठी आलेला इट्स आलेला आहे सगरोळीसाठी. असं म्हणा का तुम्ही? नाही. सगरोळी म्हणले गेले की सगरोळी का? नाही मुलांनो, इट्स हा शब्द आलेला आहे त्या नदीसाठी आलेला आहे, या नदीसाठी. ठेवा या नदीसाठी. याच्या अगोदरची नदी कोणती आहे तिथं? मांजरा. म्हणजे मांजरा नदीच्या. आता इथं जे BANKS आहे, तुम्ही काय म्हणणार? बँक म्हणणार ह्याला आहे ना, बँक. नक्कीच बँक म्हणणार. बँक्स म्हणजे इथं अर्थ, बँकेत काय मजा केली का आपण? बँकेत जाऊन गेट उघडून कॅशियर असं नाही. तर तुम्हाला अगोदर सांगितलं की काही इंग्रजी शब्दाचा 2 अर्थ संदर्भानुसार होत असतो. तसा इथं बँकचा अर्थ नदीचं काठ, नदीच्या काठावरती कडेला जिथं पाणी जास्त नाही, त्या कमरेपर्यंत पाणी असलेल्या किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असलेल्या पाण्यामध्ये मी तेजस आणि अवधूतसोबत खेळलो. नदीत तर पोहलं, पण नदीच्या काठावरती खूप खेळलो. कोणासोबत खेळलो? प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत ऑन इट्स बँक्स. आता पुढं काय केलं असेल? अँड गोईंग ऑन लॉंग वॉक. आणि पुन्हा जाण्याचं, चालत जाण्याचं. अँड गोईंग वॉक अँड. आता बघा इथं ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. इथं वाक्य आपलं पूर्ण होते. इथं फुल स्टॉप येतो. मग सगळं हे वॉक्स आलेलं किंवा गोईंग आलेलं, प्लेईंग आलेलं, हे क्रियापदच आहे का? नाही. आता जे आहे ते बघा. आता प्लेईंग विथ तेजस अँड अवधूत इट्स बँक्स अँड गोईंग ऑन लॉंग वॉक्स थ्रू द बालाघाट हिल्स. घटना 2च आहेत. खेळलो मी त्या नदीच्या कडेला, खेळलो काठावरती, खेळलो अवधूत आणि तेजससोबत खेळलो. त्याच्यानंतर लांब त्या बालाघाट टेकडीचं चालत जाणं. आता याच्या थ्रू ज्यावेळेस तुम्ही बघतो, थ्रू THROUGH, थ्रू हा शब्द बघतो, तुम्ही काय म्हणणार? थ्रो म्हणणार ना. थ्रो म्हणजे फेकणे. आता उच्चार असा केला म्हणजे स्पेलिंग तेच आहे का? नाही. थ्रू इथं आलेलं प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय करतं? तर प्रिपोजिशन एकच काम करतं की कर्त्याच्या क्रियाची दिशा सांगते, म्हणजे कर्त्याच्या कामाचं स्वरूप सांगते, त्याने दिशा सांगते, कोणतं काय करले काय नाही ते. रायडिंग ऑन बफेलो. पुन्हा अजून दुसरी मजा केली मी. ती मजा कोणती होती? रायडिंग ऑन बफेलो ऑन द वे बॅक होम. आणि ज्यावेळेस आपण परत येत होतो, चालत जायचं बालाघाटच्या टेकड्यानं, आणि ज्यावेळेस आम्ही परत यायचो त्यावेळेस रायडिंग हा शब्द बघा. आता रायडिंग, खरं तर रायडिंग म्हणजे स्वार होणे,
घोड्यावर स्वार होतात रायडिंग, हे म्हशीवर स्वार होऊन घरला यायचे परतीच्या मार्गाला, रायडिंग ऑन बफेलो. हसू येते. ऑन आलं प्रिपोजिशन. द वे बॅक होम, परतीच्या मार्गाला ज्यावेळेस आम्ही घरी येत होतो त्यावेळेस म्हशीवर बसून येत होतो. म्हणजे म्हशीवर बसून काय करायचं आम्ही, रायडिंग करायची. आय फेल्ट, आय झाली इथं फेल्ट. फील म्हणजे वाटणे, फीलचा भूतकाळ फेल्ट आणि पास्ट पार्टिसिपल फेल्ट. आय फेल्ट लाईक द किंग ऑफ सगरोळी, मला त्या सगरोळीचा राजा आहे असं वाटायचं मला. कुठं बसल्यावर, म्हशीवर बसल्यावर, म्हशीवर बसून रायडिंग करत असताना परतीच्या मार्गाला. ठीक आहे, तो आपला लहानपणीचा आनंद आहे. म्हणजे लहानपणीचा जो आनंदाचा भाग आहे त्याचं वर्णन छोट्या छोट्या शब्दामध्ये इथं लिहिलेलं आहे. तो कसा आहे तो आपण पाहतोय. फक्त यामध्ये काय करायचं तर क्रियापदाचं रूप, एखाद्या प्रिपोजिशनचं रूप आणि कर्त्याचं रूप कसं वापरलं आहे. इथं बघा, आता इथं ऑफ एक आहे प्रिपोजिशन. प्रत्येक पाठामध्ये प्रिपोजिशन कसं वापरलेत आणि त्याच्यापुढे काय वापरलं हे नाव वापरलं आहे, हे लक्षात घ्यायचं. आता दॅट लंच, ते जेवण. वाव. आता इथं दॅट लंच इथं आणि इथं हे काय दिले, उद्गारवाचक. आमरस सांगायची गरज नाही. आमरस विथ कुरडई. आपण जे कुरड्या करतो ना गव्हाच्या पिठाच्या कुरड्या, पापड्या, त्या कुरडईला कुरडईच म्हणलं इथं. आणि आमचं त्यावेळेचं जे जेवण होतं त्या जेवण, काय जेवण राव, वा, अशा शब्दात तिथं काय केलेलं आहे, मांडणी केली आहे. आपण ते तसंच तयार करायचं, नुसतं वाचायचं नाही. दॅट लंच, वाव, आमरस विथ कुरडई, पापड्या, असं नाही वाचायचं. त्यात थोडा आनंद घ्यायचा. आता भाषा वेगळी असली तसा आपला भाव तयार करता येत नाही, तो भाग वेगळा झाला. पण तिथंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा. अँड कांदा भजी. आता जेवणात काय काय होतं, ते जेवण कसं चांगलं होतं, ते जेवण का आवडायचं आणि ती आठवण आठवायची. आंब्याच्या आंबरस म्हणजेच आंब्याच्या रसासोबत कुरडी, पापडी राहायची. आता पोळी असणारच आणि त्या जेवणामध्ये काय राहायचं, अजून कांदा भजी राहायची. आता हे जे जेवण करत होतं, कोण करत होतं, इथं पूर्ण वाक्य बघायचं. आता इथं पूर्ण वाक्य बोलायचं. ती शाई थोडीशी बदलून तुम्हाला मी सांगतो. हे बघा, मीरा मामी इज अ कॅरेक्टर. मीरा मामी अशी एक कॅरेक्टर आहे की ती खूप चांगलं स्वयंपाक करत होती. आता मीरा मामीबद्दल काय केलं तर एक फर्स्ट क्लास असे एक विशेषण वापरलं. ग्रेट कुक, सुंदर. त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये त्याला म्हणायचं सुगरण म्हणायचं. सुगरण. मीरा मामी कशी होती, एक सुगरण होती, चांगली सुगरण. तिला स्वयंपाकाची चव, स्वयंपाक कसा करायचा, मीठ, मिरचू, तेल, खमंगपणा आणणं आणि पोषकपणा पुन्हा आणणं, हे सगळं तिच्या स्वभावात होतं मीरा मामीच्या. असं सांगतो की मीरा मामी इज अ ग्रेट कुक, अ मास्टर चीफ इथं SHCHIF, मास्टर चीफ. आजीचं श्रीखंड. आता आजीचं श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल. आता इथं सुद्धा काय केलेलं आहे आपण, इथं सुद्धा तेच केलेलं आहे. हे बघा, एबल. इकडं एक प्रिफिक्स म्हणायचं त्याला आणि इकडं म्हणायचं ह्याला सफिक्स म्हणायचं. इनकम्पेरेबल. आजी श्रीखंड वडी इज इनकम्पेरेबल. आजीची ही जी श्रीखंड वडी होती ती इनकम्पेरेबल, त्याच्यासोबत तुलनाच करू शकत नाही, इतकी भारी. म्हणजे एखादी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी असते की त्यासोबत आपण तुलनाच करू शकत नाही, खरंच तुलना करू शकत नाही. काही गाणे आपण लता मंगेशकरचे ऐकतो, नंतर सुधीर फडके यांचे गीत आपण ऐकतो. त्यांच्या आवाजासोबत, त्यांच्या त्या संगीत दिलेल्या संगीतासोबत आणि त्यांनी ती मांडणी करून ते शब्द तिथं ते भाव व्यक्त केलेले आहेत, याच्यासोबत तुलना करताच येत नाही. आपण समजा एखादं गीत त्यांचं ऐकलं तर बरोबर तिथं समोरच होतो, आपण समोरच होतो. आणि तिथं जर तेच गाणं दुसऱ्या गायकानं गायलं, डुप्लिकेट गायनं,
तर ते आपल्याला ऐकू वाटत नाही, कारण तसा भाव तयार होत नाही. आवाज, तर ती ताना, लय, तो भरणं, किंवा एखादी गोष्ट सांगत असताना काही माणसं खूप चांगलं वर्णन करतात आणि एखादं पटकन सांगून टाकतात, ते ऐकू वाटत नाही त्यांची गोष्ट. काय सांगितलं बोलता येत नाही, बोर. तसं अन्नाच्या बाबतीतसुद्धा असतं. आजीची श्रीखंड वडी इनकम्पेरेबल घरातल्या कुठल्याही स्वयंपाकींसोबत करताच येत नाही तुलना, इतकी भारी होती. हाऊ आय एन्जॉयड रीडिंग द बाउंड व्हॅल्यूम्स ऑफ किशोर, चंपक, कुमार. आता हे सगळं खाण्याचा मी आनंद लुटला, खाण्याचा आनंद लुटला, पण दुसराही मी आनंद केला, की कोणता आनंद? हाऊ आय एन्जॉयड. हाऊ मी कसा आनंद लुटला? एन्जॉयड रीडिंग वाचण्याचा, वाचण्याचा काय वाचण्याचा? बाउंड व्हॅल्यूम्स ऑफ किशोर. म्हणजे आता बाउंड म्हणजे काय? बाउंड व्हॉल्यूम्स ऑफ किशोर. हे किशोर आपलं जे मासिक येतं त्याचे ते श्रेणी वाचले आपण, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग. चंपक हे सुद्धा लहान वाचण्यासारखं एक मासिक आहे, त्यामध्ये कहाण्या येतात. पुन्हा कुमार, इन काका, आजोबाज लायब्ररी. आणि मग सर ते शेवटी पुन्हा अजून एकदा काय केलं, इथं उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आता इथे हे उद्गारवाचक चिन्ह तुम्ही पाहत असताना मुलांनो एक गोष्ट लक्षात असते, की मी काय काय केलं, कोणकोणत्या क्रिया केल्या, तुम्हाला ते लक्षात आलं असेल आता इथं. आणि ते परत आपण तिथं वाचायचं, मग लक्षात येईल. आता आपण पुढं काय करायचं माहिती आहे का? पुढं हे वाक्य सुधारून घेताना थोडं लक्ष द्या. आता आपण कसे वाक्य होते. आता इथं आले ॲम. ॲमच्या पुढे लुकिंग. इथं क्रियापदाला आय एनची प्रत्यय आले. आय एम लुकिंग, मी पाहतोय फॉरवर्ड टू माय विजिट टू सगरोळी नेक्स्ट इयर. पत्रात त्याने मान्य करते की यावर्षी मला येणं झालं नाही, मग पुढच्या वर्षी मात्र मी काय करतोय, वेळ काढण्याचा प्रयत्न करतोय. मी पुढं बघतोय, दूर बघतोय, तारीख कोणती, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च वगैरे. मग त्या महिन्यात जाणं होते का, यावर्षी काही सुट्टी थांबवता येईल का, कुठलं कामं दुसऱ्या कामामधून सुट्टी काढता येईल का, वगैरे वगैरे. आपण एखाद्या माणसाला म्हणतो, हां तुम्ही 15 तारखेला आमच्याकडे येणार का? हां बघतो, 1 मिनिट कॅलेंडर घेणार लगेच. हां 15 तारखेला मला काम आहे, मला काही येणं होत नाही. हां मी 16 तारखेला येतो. म्हणजे 15 तारखेला सांगितलं जातो, 15 तारखेला काय आहे ते काम बघतो आणि मग 16 तारखेला लगेच पुढची तारीख व्यवस्थित आहे का, म्हणजे पुढचं फॉरवर्ड पाहतो आणि मग सांगतो की 16 तारखेला येतो. तसंच इथं सगळीला नेक्स्ट इयर. आता इथं नेक्स्ट इयर म्हणल्यानंतर तुम्ही असं नाही म्हणायचं की हे नेक्स्ट इयर लिहिले म्हणजे हे भविष्यकाळाचं वाक्य, असं नाही समजायचं. इथं स्पष्ट आहे, इथं स्पष्ट आहे, इथे बघा क्लिअर आहे. इथं आय ॲम लुकिंग, ॲम प्लस मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय, इज प्लस मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय, आर प्लस मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय. हे अपूर्ण, त्याला कंटिन्युअस किंवा इनकम्प्लीट किंवा प्रोग्रेसिव्ह म्हणायचं. पण तो काळ कोणता येतो, पास्ट असेल, फ्युचर असेल किंवा प्रेझेंट असेल. पण इथं आता आपण काय बघतोय, अपूर्ण वर्तमान काळ, जिथे क्रिया चालू असते. आता मी क्रिया चालू ठेवली, आता पुढे बघतोय, मी पुढे यायची क्रिया येण्यासाठी वाट बघतोय आणि सगळीला पुढचे येण्याचा प्रयत्न करतोय. गिव्ह माय रिगार्ड्स टू आजी. आता रिगार्ड्स म्हणल्यानंतर काय असं उभारून सलाम करायचं का, सलामच समजायचं त्याला. परंतु इथं तो एक आदरयुक्त साष्टांग दंडवत सांगायचा. कुणाकुणाला? आजी, आजोबा, राजीमामा आणि पुन्हा शेलामामी, या सगळ्यांना काय करायचं, माझा दंडवत सांगायचं. मीरा मामी अँड लव अँड बेस्ट विशेस टू तेजेस अँड अवधूत. आता मोठ्या माणसांना रिगार्ड आणि यांना लव, त्याच्यानंतर मग आपल्या शुभदिच्याला बेस्ट विशेस, असं कोण कोण आहेत, तेजस आणि अवधूत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावना या पत्रातून देत असताना कशा द्यायच्या, सारख्या द्यायच्या का नाही द्यायच्या, तर त्या वेगळ्या द्यायच्या असतात. यातून सांगितलं आहे पत्र लिहिण्यासाठी इथं जो काही फॉर्म्युला वापरला आहे, जी पद्धत वापरली आहे, त्यातल्या काही आपल्यासुद्धा मित्रांना
मामांना आपण वापरायचं आणि पत्र लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता हे पत्र संपल्या तुम्हीसुद्धा तात्काळ यातलेच काही वाक्य जसे येतात, पत्र वाचलेले आहे, पुस्तक वाचलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे, कोणकोणत्या गोष्टी एन्जॉय केलेलं आहे, कुणासोबत केलेलं आहे, असं थोडंसं चिटकून आपण लिहू शकतो, समजून लिहू शकतो. आता सगळ्यात शेवटी पत्राचा जो शेवट केलेला आहे त्यामध्ये लिहिलं आहे की युअर्स लव्हिंगली. म्हणजे पत्र लिहिले संजू मामाला, पत्र लिहितोय रमन. पण आता इथं लक्षात घ्या, तिथं मी डिअर सांगितलं होतं. सगळ्यात शेवटी आपल्या नातलगाला म्हणजेच कौटुंबिक पत्रामध्ये जे लिहिलं जातं युअर लव्हिंगली लिहिलं जातं, लव्हिंगली, फेथफुली नाही, इथं लव्हिंगली लिहिले. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हे पत्र कसं आहे, कौटुंबिक पत्र आहे. अशाच पद्धतीचं पत्र तुम्ही लिहायचं आणि पत्र लिहिण्यासाठी सुरुवात करायची. उद्या आपल्याला शाळा सोडल्यानंतर बरेचसे पत्र इंग्रजीमध्ये सुद्धा लिहावे लागतात. आपण इंग्रजीमध्ये मागं पडायचं नाही. एवढंच. आता पुढचा आपला 6वीचा जो पाठ आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा. वंदे मातरम.